हॅलो डिअर स्टुडंट्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नीड ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी अँड अवर रिस्पॉन्सिबिलिटीज याविषयी माहिती घेऊया. तर स्टुडंट्स, तुम्हा सर्वांना माहीत झालेलंच आहे की एन्व्हायरमेंट कशाला म्हणायचं. तर त्यामध्ये इकोसिस्टीम असेल किंवा बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स असतील किंवा इतर कुठलेही दुसरे फॅक्टर्स असतील, तर हे सर्व फॅक्टर्स मिळून आपल्या एन्व्हायरमेंटला बनवत असतात. आणि मोस्ट ऑफ टाइम कधी नॅचरली तर कधी मॅनमेड ॲक्टिव्हिटीजमुळे आपल्या एन्व्हायरमेंटचं खूप मोठं नुकसान होत असतं. तर एन्व्हायरमेंटचं नुकसान झाल्यानंतर त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट अफेक्ट हा ह्युमन बिंगवर किंवा इतर ॲनिमल्सवर सुद्धा होत असतो. आणि म्हणूनच हा अफेक्ट टाळण्यासाठी आपल्याला एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. तर स्टुडंट्स, या ठिकाणी आपण हा चार्ट पाहत आहोत. तर आज आपण हा चार्ट कंप्लीट करूया. यामध्ये आहे नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, म्हणजे एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करण्याची काय आवश्यकता आहे. त्यामध्ये तुम्हाला पॉईंट दिलेला आहे टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर, म्हणजे नेचरमध्ये ज्या काही वस्तू अवेलेबल असतात त्यांचं बॅलन्स मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. मग त्या लिव्हिंग थिंग्स असो किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स असो, मग या दोन्हीही वस्तूंना म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंटना मेंटेन करण्यासाठी कोण मदत करतं? नेचर मदत करत असते. आणि त्या नेचरसाठी जे इम्पॉर्टंट रोल प्ले करतात त्या असतात आपल्या सायकल्स. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहोत की त्या सायकल कोणकोणत्या आहेत. त्या सायकलमध्ये आहेत वॉटर सायकल, ऑक्सिजन सायकल, देन कार्बन सायकल आणि इतर दुसऱ्या काही सायकल्स की ज्या नेचरचं बॅलन्स करण्यासाठी मदत करत असतात. तर स्टुडंट, जर आपण एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन केलं तर अशा प्रकारच्या सायकलला सुद्धा कन्झर्व करण्यासाठी आणि इतर काही ह्युमन बिंगना किंवा इतर ऑर्गॅनिझमला सुद्धा त्याची हेल्प होईल. लाईफस्टाईल बेटर करण्यासाठी सुद्धा आपण याचा यूज करू शकतो. त्यासाठी हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण पाहूयात टू मेंटेन क्लीन, पोल्युशन फ्री वॉटर, एअर अँड लँड. मग एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन कशासाठी करायचं? तर आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या निसर्गामध्ये जे काही सोर्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल वॉटरचा सोर्स असेल, एअर आहे किंवा लँड आहे, तर या सोर्सेसला प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करावं लागतं. कारण हे सर्व सोर्सेस लाईफ जगण्यासाठी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतरची आपली ब्लँक आहे, त्यामध्ये आपण लिहूयात टू कन्झर्व biodiversity. And its components. तर हा पॉईंट आपल्याला काय सांगतो? टू कन्झर्व बायोडायव्हर्सिटी अँड इट्स कंपोनंट, म्हणजे बायोडायव्हर्सिटीला सुद्धा मेंटेन ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? तर वेगवेगळेपणा. तर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळेपणा असतो आणि स्पीसीसनुसार ते ऑर्गॅनिझम स्पेसिफिक रिजनमध्ये डिवाईड झालेले असतात आणि त्यालाच आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो. मग कुठल्याही प्रकारची स्पीसीस लॉस्ट झाली नाही पाहिजे किंवा कमी नाही झाली पाहिजे. त्यामुळे काय होतं? तर नेचर इम्बॅलन्स होतं. तर नेचरला बॅलन्स ठेवण्यासाठी बायोडायव्हर्सिटीला मेंटेन करणं किंवा कन्झर्व करणं खूप आवश्यक आहे आणि तेच आपण या एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनमध्ये करत असतो. त्यानंतरचा आपला पॉईंट आहे टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स. तर स्टुडंट्स, जे काही आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळेच नॅचरल प्रॉब्लेम्स तयार होत असतात. फॉर एक्झाम्पल, आपल्या सर्वांना माहीत आहे की इंडस्ट्रियलायझेशन किंवा ग्लोबल वॉर्मिंग जे आहे त्यामुळे एन्व्हायरमेंटमध्ये किंवा आपलं जे सराउंडिंग आहे किंवा आपलं नेचर आहे ते खूप पोल्युटेड होत आहे किंवा एन्व्हायरमेंटची हीट खूप जास्त वाढत आहे आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्टली आपल्यावरती अफेक्ट होत असतो. मग हे कशामुळे होत आहे? तर हे मॅनमेड ॲक्टिव्हिटीजमुळे होत आहे. त्यालाच आपण आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स असे म्हणत असतो. मग वातावरणाची हीट वाढत आहे किंवा जे काही रेन वॉटर आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमी जास्तपणा येत आहे किंवा इम्बॅलन्स होत आहे. त्यालाच आपण नॅचरल प्रॉब्लेम्स असं म्हणत असतो. मग जर आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स कमी झाले तर ऑटोमॅटिकली नॅचरल प्रॉब्लेमसुद्धा कमी होतात आणि ह्या सर्व गोष्टीसुद्धा आपण एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनच्या थ्रू करू शकतो. त्यानंतरचा आपला पॉईंट आहे
to give quality of life and sustainable future to our next generation. सो इथे तुम्ही पाहू शकता, हा पॉइंट सांगतो आपल्याला टू गिव्ह क्वालिटी ऑफ लाईफ अँड सस्टेनेबल फ्युचर टू नेक्स्ट जनरेशन. तर क्वालिटी ऑफ लाईफ कशाला म्हणायचं मग? तर स्टुडंट्स, आत्ताच्या कंडिशनमध्ये जे काही वॉटर सोर्सेस किंवा लँड सोर्सेस किंवा एअर सोर्सेस पोल्युटेड होत आहेत, तर त्यांना पोल्युशनपासून वाचवणे हे आपली प्राथमिक गरज आहे. कारण नेक्स्ट जनरेशनपर्यंत हे सोर्सेस व्यवस्थितपणे पोहोचले पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे, एन्व्हायरमेंटमध्ये जर काही चेंज झाला तर त्याचा अफेक्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती होत असतो. जर वॉटर सोर्सेस कमी कमी होत गेले तर नेक्स्ट जनरेशनला पाणी मिळणार नाही आणि ही खूप मोठी चूक असेल आपल्यासाठी. आणि त्यामध्ये जर आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करावं लागेल. तर याच्या थ्रू आपण आपल्या नेक्स्ट जनरेशनला सुद्धा चांगल्या किंवा व्यवस्थितपणे मांडलेल्या गोष्टी देऊ शकतो. त्यानंतरचा आपला पॉइंट आहे तर हा पॉइंट आपल्याला काय सांगतो? टू कन्झर्व डिफरंट स्पीसीज अँड मेक अवर कंट्री इकॉनॉमिकली स्ट्रॉंग. जर आपण आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या स्पीसीजला किंवा पृथ्वीवर जेवढ्या काही स्पीसीज अवेलेबल आहेत, मग त्या प्लांटच्या असो किंवा इतर ॲनिमलच्या असो, तर इकॉनॉमिकली त्या स्पीसीजचा आपल्याला खूप मोठा फायदा होत असतो. फॉर एक्झाम्पल, जे काही प्लांट्स आहेत त्यांचा उपयोग आपण आपल्या घरामध्ये जे काही वस्तू बनवल्या जातात त्याच्यासाठी करत असतो किंवा प्लांटपासून मेडिसिन वगैरे बनवल्या जातात. तर या पद्धतीने इकॉनॉमिकली बऱ्याच स्पीसीज आपल्या कामी पडत असतात आणि म्हणूनच या स्पीसीजला कन्झर्व करणे सुद्धा खूप गरजेचे आहे. हे सर्व आपण एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनच्या थ्रू करू शकतो. तर स्टुडंट्स, मग यामध्ये आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? तर एन्व्हायरमेंट डे बाय डे ॲक्टिव्हिटीजमुळे काय होत आहे? खराब होत आहे आणि त्यामध्ये इम्बॅलन्स सुद्धा होत आहे. तर स्टुडंट्स, जनरेशन टू जनरेशन जे काही सोर्सेस आहे ती मेंटेन राहिले पाहिजे किंवा आत्ताची जी लाईफ आपण जगत आहोत ती लाईफसुद्धा व्यवस्थित असली पाहिजे. त्यासाठी नेचरचं कन्झर्वेशन करणं आपली जबाबदारी आहे. मग नेचरचं कन्झर्वेशन करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर शाळांच्या माध्यमातून किंवा स्कूल आणि कॉलेजेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजे. म्हणजे नेक्स्ट जनरेशनपर्यंत ह्या गोष्टी जातील आणि स्टुडंट ह्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे शिकू शकतात आणि ते जे काही रूल्स असतात ते व्यवस्थितपणे फॉलो करू शकतात आणि हे रूल इतरांना सुद्धा चांगल्या प्रकारे ते सांगू शकतात. तर स्टुडंट्स, ही आहे आपली रिस्पॉन्सिबिलिटी. तर आपण आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीनुसार एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन केलं पाहिजे, जेणेकरून आपली लाईफ आणि इतरांची लाईफ सुद्धा चांगल्या प्रकारे राहील.